नमस्कार मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आहे मित्रांनो। तर मित्रांनो, आज मी मायणी या ठिकाणी, मायणी तालुका खटाव जिल्हा सातारा या ठिकाणी मी या मायणी या गावी आलेलो आहे। तर मायणी या गावची बघा श्री संत सद्गुरू मातोश्री सरुताई माऊली मायणी सरुताई तर यांच्या मठामध्ये मी आलेलो आहे। तर बघा ही मठ बघा, ही सरुताईचा बघा हे फोटो आहे बघा इथं, आणि इथं बघा असा सरुताईचा फोटो आहे। आशीर्वाद देताना हा फोटो आहे बघा मित्रांनो। तर असंच सरुताई बघा ज्यावेळेला आम्ही पाहिली होती, आम्ही लहान असताना ज्यावेळेला पाहिली होती तेव्हा त्या टायमाला अशी सरुताई असे आशीर्वाद द्यायची आणि लोकांना ती प्रसन्न व्हायची। तर मित्रांनो, ह्याच्याबद्दल मी तुम्हाला सविस्तर माहिती देणार आहे। तरी पण आपण आता सरुताईच्या मठाकडे येण्यासाठी बघा रस्ता बघा हा मेन रोडवरच आहे बघा। बघा ही तुम्हाला मी बाहेर दाखवतो मित्रांनो। तर बघा हा मेन रोड आहे, मायणी मसवड रोड किंवा विटा मसवड रोड। या विटा मसवड रोडवर बघा हे बघा सरुताईचा हा मठ आहे बघा। असा भला मोठा मठ बांधलेला आहे बघा, हा बघा असा मठ बांधलेला आहे। तर चला मी तुम्हाला सरुताईचं आतील जे मठ आहे म्हणजे जिथं समाधी आहे तिथं मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो। तर मित्रांनो, सरुताईची व्याख्या काय म्हणजे कसं आहे, सरुताईची म्हणजे महत्त्व कसं आहे तर आणि त्यांचा इतिहास कसा आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो। तर आम्ही मित्रांनो माझं गाव वडजळ आणि वडजळ गावचा मी असल्यामुळं मी इथं मायणी या भारतमाता विद्यालयामध्ये लहान असताना मी शाळेत होतो। तर त्या टायमाला मी स्वतः डोळ्याने मी सरुताई सद्गुरू श्री सरुताई यांना मी डोळ्याने मी पाहिलेला आहे। तर तो इतिहास मी तुम्हाला सांगणारच आहे। तत्पूर्वी मी तुम्हाला सरुताईंचा मठ जिथं समाधी आहे ती दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे। तर बघा इथं अशा खाली एवढ्या पायऱ्या उतरून आल्यानंतर बघा इथं सरुताईचं हा मठ आहे आणि इथं बघा सरुताईचा मोठी अशी मूर्ती तयार केलेली आहे। तर पाहू शकता तुम्ही इथं। तर बघा ही सरुताईची मूर्ती आहे इथं। बाजूला दोन वाघाची सिंहाची हे आहेत पुतळे, आणि त्याच्यामध्ये बघा सरुताईची मूर्ती तर स्थापन करण्यात आली। त्यांची इथं समाधी बांधलेली आहे। त्या समाधी बघा इथं मठ तयार केला बघा। तिथं त्यांची बसण्याची आणि बघा तिथं त्यांची ती दोन ठिकाणी बघा त्यांची ती अशी पाळणा या पद्धती बघा सरुताईची मूर्ती तिथं बसवलेली आहे। तर बघा हा असा त्यांचा आतील मठ आहे। तर बघा इथं जे काम करणारे जे साहेब आहेत ना त्यांच्याकडून आपण थोडी माहिती जाणून घेऊया, आणि मी स्वतः माझी जी कहाणी घडलेली आहे ती मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो। तर इथं बघा साहेब इथं त्यांची देखभाल करतात। तर साहेब तुमचं नाव काय? चैतन्य फडणीस। चैतन्य फडणीस। तर बघा इथं आहेत। तर तुम्ही इथं किती सालापासून इथं काम करताय? आता 2 वर्ष झाली आहे। 2 वर्ष झालं। तर आपल्या सद्गुरू सरुताईची तुम्हाला काय माहिती आहे का? त्याच्याबद्दल थोडी माहिती असेल तर द्या। मी तर माझी माहिती सांगणारच आहे, तर तुमच्याबद्दल तुम्हाला जर काय माहिती असेल तर तुम्ही सांगू शकता। ह्या संत आहेत, ह्यांनी प्रपंच वगैरे सर्व केलं। तर बघा हे आपल्याला सद्गुरू सरुताई माऊली यांची आपल्याला माहिती थोडक्यात देणार आहेत बघा। सद्गुरू सरुताई माऊली ह्या मूळच्या मायनीच्या, त्यांचा प्रपंच त्यांनी सगळा केला। प्रपंच करत असतानाच त्यांना प्रपंचात काही रस राहिला नाही म्हणून त्यांनी प्रपंचाचा त्याग केला आणि साधना करण्यास सुरुवात केली। त्यांनी आयुष्यातले 12 वर्ष स्मशानभूमीमध्ये काढली। स्मशानभूमीमध्ये राहत असताना अन्न वस्त्र, माणसाच्या जशा मूलभूत गरजा असतात अन्न वस्त्र निवारा, तर ह्या तिन्ही मूलभूत गरजांचा त्यांनी त्याग केला। मिळालं तर अन्न, मिळालं तर वस्त्र, मिळालं तर निवारा, नाही तर नाही। निवारा नव्हताच, कारण का मुळातच त्या स्मशानभूमीतच राहिल्या। मग लोक त्यांना हिनवत असे की वेडी सरू म्हणून, परंतु त्या वेड्या नव्हत्या तर त्यांना म्हणजे सद्गुरूंच्या रूपामधून त्यांच्याकडे अशी शक्ती निर्माण झाली होती साधनेमुळं की त्या एक संत निर्माण झाल्या होत्या। त्यामुळं लोकांना सुरुवातीला कळत नव्हतं। मग जाणारे शेतात काम करण्यासाठी येणाऱ्या लोकांना मग त्यांच्या पिशवीमध्ये डब्यामध्ये असणारी भाजी भाकरी, कोणती भाजी आहे किंवा भाकरी आहे ते सांगून ते दे म्हणणे। मग त्यावरून लोकांना कळायला लागलं की हे न पाहता सुद्धा ओळखतात की डब्यात काय आहे। असं करता करता
लोकांचा विश्वास बसत घेतला. मग विश्वास बसल्यानंतर लोक अडीअडचणीला संकटासाठी संकट निवारण्यासाठी त्यांच्याकडे येऊ लागले. त्यातून लोकांना प्रचिती येत गेली. त्यातून त्या लोकांचा फायदा झाला. पुढे येणारं संकट, उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीच्या घरात जर संकट येणार असेल तर त्याची पूर्वकल्पना त्यांच्याकडे असायची. त्या भक्ताच्या संकटाचं निरसन करायच्या पूर्वीच, संकट येण्याच्या अगोदरच. म्हणजे ते समोरासमोर चमत्कार घडवत होते. हो, चमत्कार असा म्हणू नये आपण. म्हणजे सरळ सरळ चमत्कार नाही, पण सत्य होत होतं. चमत्काराचा प्रश्न नाही, तो सत्य का नाही. कारण ते माझ्या समोर जे आहे ना, तर मित्रांनो अजून मी माझी थोडी माहिती सांगतो. आम्ही 10वीला शाळेत होतो, भारत माता विद्यालयामध्ये. आणि तिथं जिथं सरुताई बसायची त्याच्या समोरचं आमचं हॉस्टेल होतं. त्या हॉस्टेलमधून आम्ही सकाळचं येता जाता सरुताईच्या पाया पडायचो. आणि सरुताईचं एक वैशिष्ट्य काय होतं, जर तुम्ही सरुताईला जर काही खायला दिलं आणि ती सरुताई खाल्लं आणि ते तोंडातील घास जर तुम्हाला जर माघार दिला आणि तो जर तुम्ही जर तो खाल्ला तर तुम्ही 100% म्हणजे 110% श्रीमंत होणार. तुमच्या सर्व भावना आहे ना, सर्व तुमचं जे तुमच्या पाठीमागचं दुःख सगळं निवारण होणार, अशी सरुताईची आख्यायिका आहे. आणि जर कुणाचं जर बरं जर होत नसेल आणि तर त्याला ती घास देणार बी नाही आणि शिव्या देणार. मित्रांनो, तर माझ्यासमोरची कहाणी आहे. सरुताई शिव्या द्यायच्या. शिव्या जर आणि शिव्यातून जर ते प्रसन्न व्हायची, शिव्या देतच ती प्रसन्न व्हायची. अशी मी लहानपणी मी ते सरुताईची आख्यायिका बघितली आहे. तर मित्रांनो, तुम्ही बी इथं या आणि सद्गुरू सरुताईच्या मठाला भेट द्या. काय तुमचं मागणं असेल ते बी मागू शकता तुम्ही मित्रांनो. आता ते आपल्या मागण्या पूर्ण होतात मित्रांनो. मी लहानपणापासून पाहत आलेलो आहे, सर्वांच्या मागण्या पूर्ण होतात मित्रांनो सगळं. तर तुम्ही या. तरी अजून आपण या फडणवीसांकडून थोडी माहिती जाणून घेऊया. मुळामध्ये या ठिकाणी पूजा करण्यासाठी माझे आई वडील असतात. ते नित्यनियमाने पूजा नित्यक्रम जो काही आहे ते माझे आई वडील करत असतात. इथे येण्यापूर्वी आमचा स्वतःचा एक प्रसंग सांगतो तुम्हाला. आमचं मूळचं गाव भूषणगड, खटाव तालुक्यामधील. आमचं मूळचं गाव खटाव तालुक्यातील भूषणगड. आम्ही इथे येण्यापूर्वी माझी आई घरीच असायचे. तर तिला दिवसा रात्री झोपल्यानंतर असं पुस्तक समोर यायचं आणि एक स्त्री दिसायची, ती अंधुक असायची, कळून यायचं नाही. पण असं जवळजवळ 2-3 वर्ष चालू होतं. चालू असताना असंच एक दिवस माझ्या आत्तेभावाने, जो कराडमध्ये वास्तव्याला आहे, त्याने सांगितलं सरुताईंच्या मंदिरामध्ये पूजा करण्यासाठी ब्राह्मण हवा आहे. माझ्या वडिलांना सांगितल्यानंतर वडील इथं येऊन संबंधित ट्रस्टी श्रीयुत रवींद्रदादा बाबर यांना भेटले, त्यांच्याशी चर्चा केली आणि इथे येण्याचा निर्णय घेतला. ज्या दिवशी आमची आई बाबा इथं आले त्यानंतर त्यांनी ज्यावेळेस ताईंचा ग्रंथ वाचला माझ्या आईने, त्यावेळेस तिच्या लक्षात आलं की जे 3 वर्षापासून जे स्वप्नामध्ये दिवसात जागेपणी जे डोळ्यासमोर जे ग्रंथ आणि स्त्री यायची ते दुसरं तिसरं कोण नव्हतं, तर सरुताईंचा ग्रंथ होता आणि त्या स्त्री म्हणजे सरुताई होत्या. हा एक अनुभव म्हणजे येण्यापूर्वीचा. इथं आल्यानंतर इथं दर महिन्याला पौर्णिमेला उत्सव असतो. मग बरेचसे भक्तगण येत असतात. पौर्णिमेला महाप्रसाद असतो, आरती असते, अभिषेक असतो, असा कार्यक्रम असतो दिवसभराचा, कीर्तन, प्रवचन, भजन. तर माळशिरस तालुक्यातून नातेपुत्यावरून एक गृहस्थ आले होते आणि इथेच सरुताईंचं जे घर आहे, जे पूर्वीचा मठ, तिथे पूजा करणारे पुजारी दुसरे आहेत, ते गंधाच्या डब्या मागण्यासाठी इथं आले. त्या डब्या मागण्यासाठी आल्यानंतर माझ्या आईने संबंधित त्या गृहस्थांना डब्या गंधाच्या दिल्या, कारण का सर्व साहित्य इथंच ठेवलं जातं. डब्या दिल्यानंतर तो गृहस्थाच्या समोरच डब्या दिल्या, पण त्याला त्यामध्ये तर बुंदीचा लाडू असल्यासारखा दिसला. आता प्रत्यक्षात इथं कोणीही बुंदीचा लाडू आणला नव्हता प्रसादासाठी किंवा नव्हता. इथं नित्यनियमाने लोकांना प्रसाद म्हणून खडीसाखर किंवा जर कोणी आणून दिला तर ते दिलेला प्रसाद वाटला जातो. तर त्या दिवशी काही लाडू आणला नव्हता, कुणी दिला नव्हता किंवा कुणीच आणला नव्हता. इथे लाडू उपलब्धच नव्हता. पण अशा परिस्थितीमध्ये तो म्हणला मला लाडवाचा प्रसाद द्या खडीसाखर दिल्यावर. तर आई म्हणली लाडू नाही आहे, फक्त खडीसाखरच आहे प्रसादाला. त्यावेळेस ते म्हणले अहो तुम्ही त्यांना 2 लाडू देताय आणि मला का नाही म्हणताय. असं म्हणल्यानंतर त्यांनी दाखवलं की मी लाडू नाही घेतले, गंधाच्या डब्या घेतल्यात
असं म्हटल्यावर ठीक आहे म्हणले, आणि ठीक आहे म्हटल्यानंतर ज्यावेळेस आईने हा डबा ज्यावेळेस उघडला त्यावेळेस त्या डब्यामध्ये प्रत्यक्ष एकच बुंदीचा लाडू होता आणि तो त्या माणसाच्या हातामध्ये दिला. म्हणजे हा चमत्कार प्रत्यक्ष सरुताईंनी त्याची इच्छा पूर्ण केली, त्याला पाहिजे होता तो प्रसाद त्याला मिळाला. असे बरेचसे अनुभव आहेत, बरेच लोकांचे अनुभव आहेत. इथं चौथे म्हणून फॅमिली आहे, त्यांचं गावामध्ये घर आहे. ताई असताना त्यांच्या घरामध्ये गॅसचा स्फोट होणार होता. ताई त्यांच्या घरी गेल्या, पुढच्या दारातून गेल्या आणि मागच्या दारातून बाहेर आल्या, निघून गेल्या. त्या घरामध्ये गॅसचा स्फोट झाला, घर उद्ध्वस्त झालं, पण घरातील कोणत्याही माणसाला खरचटलं सुद्धा नाही. हे प्रत्यक्ष अनुभव आहे. असे बरेच आहेत. त्यानंतर मी सांगेन तुम्हाला, माळशिरस अकलूज जवळची जी एक व्यक्ती आहे, नित्यनियमाने ताईंच्या दर्शनाला येत असे. ताई असताना मग त्या काळामध्ये मायनी ते म्हसवड रस्ता म्हणजे सुनसान होता. संध्याकाळी 6 नंतर कोणी ये जा करत नसेल, रस्ता छोटा. ते स्वतःच्या गाडीने येत होते. तर त्यांचं नियोजन, आता दर्शन वगैरे झाले, संध्याकाळी जायचं. 6च्या दरम्यान त्यांच्या गाडी मायनी म्हसवड रस्त्याला घाट लागतो, त्या घाटाच्या मध्ये बंद पडली. हां, बंद पडली. बंद पडल्यानंतर संपूर्ण कुटुंब गाडीत होतं. भरपूर प्रयत्न केले पण ती काय चालू झाली नाही. त्यांना काय कोणता मेकॅनिक अवेलेबल झाला नाही, काही नाही. रात्र त्यांनी तिथंच काढली गाडीमध्ये बसून. त्यांचं गोंदावल्याला जायचं आणि तिथून पुढे घरी जायचं असं नियोजन होतं, पण त्यांनी रात्र तिथं बसून काढली. सकाळी 6 वाजता जाग आल्यानंतर ते म्हणले बघू तरी आता गाडी चालू होती का. स्टार्टर मारला, गाडी चालू झाली. ते घरी गेले. घरी गेल्यानंतर त्यांना कळालं की ते ज्या वस्तीवर राहतात त्या वस्तीवर जिथं जिथं लोक राहत होते तिथं सगळ्यांना हाणून मारून चोरांनी दरोडा टाकलेला होता. फक्त हे तिथं नव्हते म्हणून ह्यांना काहीही झालं नाही, ह्यांच्या घरातून चोरी सुद्धा झाली नाही. असा एक अनुभव आहे. तर मित्रांनो बघा, हा असा इथे जे तर पहा, इथं बघा जे फडणवीस साहेब आहेत ना, हे तर येथील पूजा अर्चा करतात, ज्योतिष पाहणे असे अनेक ते कामं करतात. आणि त्यांचा इथला जो 2 वर्षाचा अनुभव आहे त्यांनी तुम्हाला शेअर केला मित्रांनो. आणि हे जे मंदिर बांधण्यामध्ये मठ जो बांधलेला आहे ते गावकऱ्यांच्या देणगीतून बांधलेलं आहे ना, लोकवर्गणीतून बांधलेलं आहे. आणि ताई असताना हे मठ बांधलेलं आहे. ह्या गादीवरती प्रत्यक्षदर्शी ताईंनी वास्तव्य केलेलं आहे. त्यानंतर त्या आतली खोली जी आहे त्या खोलीतल्या गादीवर ताईंनी वास्तव्य केलेलं आहे. त्या काळामध्ये हा संपूर्ण परिसर ओपन होता. त्यानंतर ही समाधीची जागा प्रत्यक्ष ताई असताना ताईंनी एक श्वान सांभाळलं होतं. त्या श्वानाने ही जागा दाखवली कुठे समाधी स्थापन करायची, म्हणून हे जागेत इथं मठ बांधला आणि ताईंच्या नंतर ही समाधी इथं स्थापन केली. आज 13 वर्ष झालेले आहेत ताईंच्या समाधीला. तर मित्रांनो, तुम्ही इथं जरूर या आणि ताईच्या समाधीला आणि ताईंना तुम्ही भेट द्या. आणि तुमच्या मनातले जे काय विचार असतील ते तुम्ही ताईला सांगा. ताई तुमच्या मनातले विचार पूर्ण करेल. ही माझी आणि फडणवीस साहेबांची 100% ताई सर्वांच्या संकटात मदत करतात. तुम्ही प्रेम, भावना आणि श्रद्धांनी नतमस्तक व्हा. त्यांना दुसरी कोणतीच आशा अपेक्षा नसते, पण 100% ताई कृपा आशीर्वाद करतात आणि माणसांचे संकट निवारण करतात. ते मात्र यामध्ये शंका नाही. तर मित्रांनो, माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मित्रांनो? व्हिडिओ जर आवडला तर मित्रांनो व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.